कोर्ट मॅरेज भाग 11 अंतिम. सान्वी मोठ्या संकटात अडकते. मोबाईलवरील फोटो पाहून आरवच्या पायाखालची जमीन सरकली. फोटोमध्ये सान्वी एका अंधाऱ्या खोलीत खुर्चीला बांधलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि फोटोखाली लिहिलं होतं, खरा खेळ आता सुरू झाला आहे. सान्वी. आरवच्या तोंडून शब्द बाहेर पडले. वेदांत आणि कियारा एकमेकांकडे पाहून हसू लागले. काय झालं? वेदांत उपहासाने म्हणाला. चेहरा इतका का बदलला? आरवने रागाने त्याच्याकडे पाहिलं. सान्वी कुठे आहे? वेदांत खोटं आश्चर्य दाखवत म्हणाला. मला काय माहीत? पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं सांगत होतं. आरवच्या मनात एकाच वेळी हजारो विचार सुरू झाले. एका बाजूला करण होता, त्याचा सर्वात जवळचा मित्र. दुसऱ्या बाजूला सान्वी होती, त्याचं प्रेम, त्याचा श्वास, त्याचं संपूर्ण जग. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल आला. अनोळखी नंबर. आरवने लगेच कॉल उचलला. स्क्रीनवर जे दिसलं ते पाहून त्याचा राग अनावर झाला. सान्वी एका जुन्या गोदामात बांधलेली होती. तिच्या मागे मुखवटा घातलेला एक माणूस उभा होता. त्याच्या हातात बंदूक होती. आरव, सान्वी रडत म्हणाली. इथे येऊ नकोस, मी तुला घेऊन जाणार आहे. आरव ओरडला, पण मुखवटा घातलेल्या माणसाने बंदूक तिच्या दिशेने रोखली. शांत. मग तो म्हणाला, तुझ्याकडे फक्त 1 तास आहे. करण किंवा सान्वी, एकालाच वाचवू शकतोस. आणि कॉल कट झाला. क्षणभर आरव स्तब्ध उभा राहिला. त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय त्याच्यासमोर उभा होता. करणने हे सगळं ऐकलं होतं. तो मोठ्याने ओरडला, आरव, माझा विचार करू नकोस. सान्वीला वाचव. नाही, आरव म्हणाला, मी तुम्हा दोघांना सोडणार नाही. वेदांत हसू लागला. काही चित्रपट नाही चालला इथे. आज तुला निवड करावीच लागेल. मात्र त्याच क्षणी वेदांतच्या मागे उभी असलेली कियारा विचारात पडली. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अस्वस्थता दिसत होती. तिला आरवचा चेहरा पाहवत नव्हता, कारण तिचा उद्देश त्याला दुःखी करणं होता, पण त्याला पूर्णपणे मोडून काढणं नव्हतं. तरीही आता गोष्ट तिच्या हाताबाहेर गेली होती. दुसरीकडे सान्वी ज्या गोदामात होती तिथे ती शांतपणे आजूबाजूला पाहत होती. ती घाबरलेली होती, पण पूर्णपणे खचलेली नव्हती, कारण तिला आरववर विश्वास होता. अचानक तिची नजर समोरच्या टेबलावर पडली. तिथे एका जुना फोटो होता. त्या फोटोमध्ये राघव शेखावत, वेदांतचे वडील, कियाराचे वडील आणि आणखी एक व्यक्ती होती. ती व्यक्ती पाहून सान्वी हादरली, कारण ती व्यक्ती देशमुख कुटुंबातीलच होती. म्हणजे ती पुटपुटली, खरा विश्वासघातकी हा आहे. त्याचवेळी देशमुख बंगल्यात मीराताईंना एक लिफाफा मिळाला. त्यात काही जुनी कागदपत्र होती आणि एक पत्र उघडताच त्यांच्या डोळ्यात धक्का उमटला, कारण त्या पत्रात लिहिलं होतं, 25 वर्षापूर्वी झालेल्या सर्व कटाचा सूत्रधार वेदांतचे वडील नव्हते. खरा सूत्रधार देशमुख कुटुंबातीलच एक व्यक्ती होता. मीराताईंच्या हातातून पत्र खाली पडलं. हे कसं शक्य आहे? त्याच क्षणी आरवने एक निर्णय घेतला. तो वेदांतकडे पाहत म्हणाला, तू चूक केलीस. काय? वेदांत हसत म्हणाला. आरवच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास परत आला होता. तुला वाटतं मी एकटा आलो आहे, पण मी कधीच एकटा नव्हतो. अचानक वेअरहाऊसच्या बाहेर सायरनचा आवाज घुमला. पोलीस! वेदांत आणि कियाराचे चेहरे फिके पडले आणि पुढच्याच क्षणी वेअरहाऊसचे दरवाजे जोरात उघडले गेले. मात्र आत येणारी व्यक्ती पोलीस नव्हती. ती व्यक्ती पाहून आरवच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं, कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून राघव शेखावत होता, जो काही दिवसांपूर्वी मृत्यूच्या दारात होता. तो आज स्वतः चालत त्याच्या समोर उभा होता आणि त्याच्या हातात एक फाईल होती, जी संपूर्ण खेळ एका क्षणात उलटवू शकत होती. आरव सान्वीचा जीव वाचवण्यासाठी शेवटची लढाई लढणार. राघव शेखावत संपूर्ण कटामागचं खरं नाव उघड करणार. खरा विश्वासघातकी कोण? आरव सान्वीचा जीव वाचवतो. वेअरहाऊसचे दरवाजे जोरात उघडले. सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. दारात उभा होता राघव शेखावत. क्षणभर वेदांत आणि कियारालाही विश्वास बसला नाही. अशक्य! वेदांतच्या तोंडून
शब्द बाहेर पडले. तू अजून जिवंत कसा? राघव शांतपणे हसला. सत्याला संपवणं इतकं सोपं नसतं वेदांत. त्याच्या मागे काही पोलीस अधिकारी उभे होते आणि त्यांच्या हातात अटक वॉरंट होते. कियाराच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात भीती दिसत होती. राघव हळूहळू पुढे आला. त्याच्या हातात एक जाड फाईल होती. या फाईलमध्ये 25 वर्षापूर्वीचं संपूर्ण सत्य आहे. वेदांत रागाने ओरडला. खोटं. तुझ्याकडे काहीच पुरावा नाही. राघवने फाईल उघडली. त्यातून जुनी कागदपत्र, बँक व्यवहार आणि काही छायाचित्र बाहेर काढली. हे बघ, देशमुख कुटुंबाला फसवणाऱ्या व्यवहारांचे पुरावे. वेदांतच्या वडिलांनी केलेली फसवणूक आणि त्यांना साथ देणाऱ्या लोकांची नावं. वेदांतचा चेहरा बदलू लागला, कारण त्याला समजलं होतं खेळ आता संपत आला होता. मात्र त्याच क्षणी वेदांतने अचानक पिस्तूल बाहेर काढलं. सगळे दचकले. त्याने बंदूक थेट राघवच्या दिशेने रोखली. कोणी जवळ आलं तर गोळी घालेन. पोलीस थांबले. परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली. पण तेवढ्यात वेदांतचा फोन वाजला. त्याने कॉल उचलला. समोरून एकच वाक्य ऐकू आलं. सान्वी आमच्या ताब्यात आहे. आरवचा संताप अनावर झाला. वेदांत, सान्वीला काही झालं तर? तर काय? वेदांत हसला. आज तू सगळं गमावशील. मग त्याने एका माणसाला आदेश दिला, सान्वीला इथे आणा. काही मिनिटांत वेअरहाऊसच्या मागच्या दरवाजातून 2 माणसं सान्वीला घेऊन आली. तिचे हात बांधलेले होते, पण तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा विश्वास जास्त होता. कारण तिला माहीत होतं आरव तिला सोडणार नाही. सान्वी, आरव ओरडला. ती हलकसं हसली. मला माहीत होतं तू येशील. त्या क्षणी आरवच्या मनात एकच विचार होता, तिला सुरक्षित बाहेर काढायचं. मात्र परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. वेदांतने अचानक सान्वीच्या दिशेने बंदूक रोखली. सगळे मागे व्हा, नाहीतर तिचा शेवट इथेच होईल. सान्वीच्या डोळ्यात क्षणभर भीती चमकली. मीराबाई, करण आणि राघव अस्वस्थ झाले. पण आरव शांत होता, खूप शांत. कारण तो योग्य क्षणाची वाट पाहत होता. वेदांचं पूर्ण लक्ष पोलिसांकडे होतं आणि तेवढ्यात आरवने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलला. एकाच क्षणात त्याने तो वेदांतच्या हातावर फेकला. थाड. बंदूक खाली पडली. सगळं काही सेकंदात घडलं. वेदांत संतुलन गमावून खाली पडला. आरव विजेच्या वेगाने धावत सान्वीकडे गेला. तिच्या समोर उभा राहिला आणि त्याच क्षणी एक गोळी सुटली. धाड. सगळे किंचाळले. सान्वीचे डोळे मोठे झाले. आरव, कारण गोळी त्याच्या खांद्यात लागली होती. तो वेदनेने खाली बसला, पण तरीही त्याने सान्वीचा हात सोडला नाही. तू ठीक आहेस ना? हा त्याचा पहिला प्रश्न होता. सान्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तू माझ्यासाठी गोळी झेललीस? आरव हलकसं हसला. तुझ्यासाठी तर जीवही देईन. हे ऐकून सान्वीचा बांध फुटला. तिने त्याला घट्ट मिठी मारली. दरम्यान पोलिसांनी वेदांतला पकडलं. कियारा पळून जाण्याचा प्रयत्न करत होती, पण तिलाही अटक झाली. तिच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता, कारण सुडाच्या आगीत तिने स्वतःचं आयुष्य जाळून टाकलं होतं. राघव पुढे आला. तो आरव आणि सान्वीकडे पाहत हसला. तुमच्या प्रेमाने आज सगळा अंधार हरवला. करणही भावूक झाला. भाऊ, मी सांगितलं होतं ना, तू तिला कधीच सोडणार नाहीस. काही वेळानंतर आरवला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. गोळी गंभीर नव्हती. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर तो सुरक्षित असल्याचं सांगितलं. सान्वी त्याच्या बेडजवळ बसली होती. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. आरवने तिचा हात हातात घेतला. रडू नकोस, मी कुठेही जाणार नाही. सान्वी हलकसं हसली. आता जाऊही देणार नाही. दोघेही हसू लागले. अनेक संकट, अनेक कटकारस्थानं, अनेक गैरसमज, या सगळ्यांवर त्यांचं प्रेम जिंकलं होतं. पण त्यांच्या आयुष्यात अजून एक सुंदर क्षण यायचा बाकी होता. सान्वी म्हणते, कॉन्ट्रॅक्ट संपलं असेल, पण माझं प्रेम कधीच संपणार नाही. आरव आणि सान्वीच्या नात्याला मिळणार आयुष्यभराचं खरं नाव. हॉस्पिटलच्या खोलीत शांतता होती. खिडकीतून येणारा सकाळचा सूर्यप्रकाश संपूर्ण खोली उजळवत होता. आरव बेडवर टेकून बसला होता. त्याच्या खांद्यावर पट्टी बांधलेली होती, पण त्याच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती. कारण त्याच्या समोर सान्वी बसली होती. गेल्या काही महिन्यात
किती काही घडलं होतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, गैरसमज, कियाराचे कटकारस्थान, वेदांतचा सूड, जीव घेणे हल्ले, पण शेवटी ते दोघे एकत्र होते. सान्वी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. आरव हसला. असं काय बघतेस? तुला. मी एवढा सुंदर आहे? सान्वी हसू लागली. नाही. मग? मी विचार करतेय, जर त्या दिवशी मी तुझी कॉन्ट्रॅक्ट वाईफ बनायला होकार दिला नसता तर? आरव काही क्षण शांत झाला. तर माझं आयुष्य खूप रिकामं राहिलं असतं. सान्वीच्या डोळ्यात प्रेम दाटून आलं. तेवढ्यात मीराबाई, करण आणि घरातील सगळे सदस्य खोलीत आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. करण नेहमीप्रमाणे वातावरण हलकं करत म्हणाला, वहिनी, आता भाऊ बरा झाला आहे. पुन्हा त्याला ओरडायला सुरुवात करा. सगळे हसू लागले. आरवने उशी फेकून करणला मारली. तुला मी नंतर बघतो. खोलीत पुन्हा हशा पिकला. काही दिवसांनी आरव पूर्णपणे बरा झाला. देशमुख बंगल्यात पुन्हा आनंदाचं वातावरण होतं. वेदांत आणि कियारा तुरुंगात होते. देशमुख कुटुंबावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले होते. राघव शेखावतने दिलेल्या पुराव्यांमुळे आरवच्या वडिलांचं नावही स्वच्छ झालं होतं. अनेक वर्षानंतर देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला होता. त्या संध्याकाळी आरवने सान्वीला बंगल्याच्या गार्डनमध्ये बोलावलं. संपूर्ण गार्डन सुंदर दिव्यांनी सजलेलं होतं. गुलाबाच्या फुलांनी बनवलेली एक सुंदर वाट तयार केली होती. सान्वी आश्चर्यचकित झाली. हे सगळं काय आहे? आरव हसला. आज आपल्या नात्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. तो तिचा हात धरून पुढे घेऊन गेला. गार्डनच्या मध्यभागी एक टेबल होतं. त्यावर एक फाईल ठेवलेली होती. सान्वीने ती उघडली आणि पुढच्याच क्षणी तिचे डोळे भरून आले, कारण ती होती त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. तीच फाईल ज्याने त्यांच्या नात्याची सुरुवात केली होती. आरवने ती फाईल हातात घेतली. काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि मग सगळ्यांसमोर ती फाडून टाकली. सान्वी स्तब्ध झाली. आरव, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, या कागदाने आपल्याला एकत्र आणलं, पण आता याची गरज नाही. कारण आता आपलं नातं कोणत्याही सहीवर नाही, तर प्रेमावर उभं आहे. सान्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आरव पुढे म्हणाला, त्या दिवशी मी तुला पैशांसाठी पत्नी बनवलं होतं, पण आज मी तुला माझ्या हृदयाची राणी बनवू इच्छितो. सगळे टाळ्या वाजवू लागले. मीराताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. करण मोठ्याने म्हणाला, वहिनी, आता होकार द्या. सगळे हसू लागले. आरव गुडघ्यावर बसला आणि खिशातून एक सुंदर अंगठी काढली. सान्वी, आपण पुन्हा लग्न करूया? यावेळी कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट शिवाय, फक्त प्रेमासाठी. संपूर्ण वातावरण भावूक झालं. सान्वीला अश्रू थांबवणं अशक्य झालं. तिने आरवला उभं केलं आणि त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाली, कॉन्ट्रॅक्ट संपलं असेल, पण माझं प्रेम कधीच संपणार नाही. हो, मी पुन्हा तुझ्याशी लग्न करेन. प्रत्येक जन्मात. आरवच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. त्याने तिला मिठीत घेतलं. संपूर्ण गार्डन टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेलं. आकाशात फटाके झळकू लागले आणि त्या प्रकाशात आरव आणि सान्वीचं प्रेम आणखी उजळून निघालं. पण त्याच वेळी तुरुंगात बसलेली कियारा खिडकीबाहेर पाहत होती. तिच्या हातात एक पत्र होतं. ते पत्र वाचून तिच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय हास्य उमटलं. ती हळूच पुटपुटली, खेळ अजून संपलेला नाही. शेवटचा डाव अजून बाकी आहे. आणि पत्राच्या शेवटी लिहिलेलं नाव पाहून तिचे डोळे चमकले. ते नाव होतं मिस्टर एक्स. कियारालाही ज्याची ओळख माहिती नव्हती असा एक रहस्यमय व्यक्ती अजूनही पडद्यामागे होता. आरव आणि सान्वीचं प्रेमाने पुन्हा लग्न, पण त्यांच्या आनंदाच्या दिवशी मिस्टर एक्स कोण आहे याचा धक्कादायक खुलासा होणार. प्रेमाचा उत्सव की नव्या रहस्याची सुरुवात. आरव आणि सान्वीचं प्रेमाने पुन्हा लग्न होतं. देशमुख बंगल्यात आनंदाचं वातावरण होतं. संपूर्ण घर दिव्यांनी, फुलांनी आणि रंगोळीने सजलं होतं. यावेळी लग्न वेगळं होतं. ना कोणता करार, ना कोणती अट, ना कोणतं नाटक, फक्त प्रेम. खरं निस्वार्थ प्रेम. मीराताईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ज्या लग्नाची सुरुवात एका कराराने झाली, ते आज प्रेमाच्या आशीर्वादाने पूर्ण होतंय.
त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. दुसरीकडे सान्वी तिच्या खोलीत तयार होत होती. लाल रंगाच्या सुंदर नवरीच्या पोशाखात ती एखाद्या परीसारखी दिसत होती. तिच्यासमोर आरशात तिचंच प्रतिबिंब होतं. पण आज तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. आज तिच्या मनात फक्त आनंद होता. तेवढ्यात मीराताई खोलीत आल्या. त्यांनी प्रेमाने सान्वीच्या कपाळावर हात ठेवला. आज खूप सुंदर दिसतेस. सान्वी हसली. आई, तुम्ही नसता तर कदाचित मी आज इथे नसते. मीराताईंनी तिला मिठी मारली. तू या घरची लक्ष्मी आहेस आणि नेहमी राहशील. दोघींचे डोळे भरून आले. दुसऱ्या बाजूला आरवही तयार होत होता. करण त्याला चिडवत होता. भाऊ, पहिल्यांदा लग्न करताना इतका आनंदी दिसत नव्हतास. आरव मोठ्याने हसला. कारण पहिल्यांदा मी पत्नी मिळवत होतो आणि आज माझं प्रेम. करणने त्याला मिठी मारली. तुम्ही दोघं खरंच एकमेकांसाठी बनलेले आहात. थोड्याच वेळात लग्न मंडपात सर्व पाहुणे जमले. शहनाईचे सूर वातावरणात घुमू लागले. फुलांचा वर्षाव सुरू झाला आणि सान्वी मंडपात आली. आरवची नजर तिच्यावर खिळून राहिली. त्याला क्षणभर बाकी काहीच दिसत नव्हतं. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त सान्वी होती. ती मुलगी जी त्याच्या आयुष्यात करार म्हणून आली होती आणि आता त्याच्या श्वासाचा भाग बनली होती. दोघे मंडपात समोरासमोर उभे राहिले. मंगलाष्टक सुरू झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आरव आणि सान्वीने एकमेकांना हार घातले. मग 7 फेरे सुरू झाले. प्रत्येक फेऱ्यासोबत त्यांचं नातं आणखी मजबूत होत गेलं. अखेर आरवने सान्वीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि तिच्या कपाळात कुंकू भरलं. संपूर्ण मंडप टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेला. मीराताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. करण तर आनंदाने नाचत होता. सान्वीच्या डोळ्यातही अश्रू होते. मात्र हे अश्रू दुःखाचे नव्हते. हे होते आयुष्यभराचं प्रेम मिळाल्याचे. लग्नानंतर आरवने सान्वीचा हात हातात घेतला आणि सगळ्यांसमोर म्हणाला, ही माझी पत्नी आहे. पण त्याहून महत्त्वाचं, ही माझ्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट आहे. सगळे पुन्हा टाळ्या वाजू लागले. मात्र त्याच वेळी देशमुख बंगल्याच्या बाहेर एक काळी कार येऊन थांबली. कारमधून एक व्यक्ती उतरली. त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्याने काळा कोट घातला होता. हातात एक फाईल होती. तो दूर उभा राहून लग्नाकडे पाहत होता. मग त्याने फोन काढला आणि कोणाला तरी कॉल केला. लग्न पूर्ण झालं. समोरून आवाज आला, ठीक आहे, प्लॅनचा पुढचा टप्पा सुरू करा. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य उमटलं आणि त्याने हातातील फाईल उघडली. त्यात एक फोटो होता. फोटोमध्ये आरव, सान्वी आणि एक छोटी मुलगी होती. त्या फोटोखाली लिहिलं होतं, देशमुख वारस. त्या व्यक्तीने फोटोवर बोट फिरवलं आणि हळू आवाजात म्हणाला, खेळ अजून संपलेला नाही. आता सुरुवात होईल देशमुख कुटुंबाच्या सर्वात मोठ्या परीक्षेची. त्याच क्षणी लग्न मंडपात आरव आणि सान्वी आनंदाने हसत होते. त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्यावर पुन्हा एक नवं संकट येण्याच्या तयारीत होतं. पण यावेळी ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत त्यांचं प्रेम होतं आणि तेच त्यांची सर्वात मोठी ताकद होती. काही वर्षानंतर आरव आणि सान्वी त्यांच्या छोट्या मुलीसोबत आनंदाने आयुष्य जगताना दिसतील. पण मिस्टर एक्सचं अंतिम रहस्य उघड होणार आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या प्रवासाला मिळणार आणखी एक सुंदर, भावनिक आणि अविस्मरणीय शेवट. त्या एका कॉन्ट्रॅक्टने मला आयुष्यभराचं खरं प्रेम दिलं. काही वर्षानंतर सकाळची सुंदर वेळ होती. देशमुख बंगल्याच्या बागेत एक छोटी मुलगी धावत होती. तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं. तिच्या मागे एक व्यक्ती धावत होता. आर्या, थांब. ती मुलगी खळखळून हसू लागली. नाही बाबा. ती होती आरव आणि सान्वीची 5 वर्षाची मुलगी आर्या देशमुख आणि तिच्या मागे धावणारा माणूस होता आरव. एकेकाळी कठोर, भावनांपासून दूर राहणारा उद्योगपती. आज तो एका छोट्या मुलीचा लाडका बाबा बनला होता. बागेतील बाकावर बसून सान्वी हे दृश्य पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आयुष्यात किती वादळं आली, किती संकटं आली, पण शेवटी त्यांना आनंद मिळाला होता. आर्या धावत येऊन सान्वीच्या मांडीवर बसली. मम्मा, आज माझ्या शाळेत फॅमिली डे आहे. तुम्ही दोघं यायचं बरं का? सान्वीने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. नक्की येऊ. आरवही जवळ येऊन बसला.
आमच्या राजकुमारीसाठी काहीही. आर्या आनंदाने टाळ्या वाजवू लागली. ते दृश्य पाहून मीराताईंचे डोळे भरून आले. त्या हसत म्हणाल्या, आज तुमचे बाबा अगदी वेगळे दिसतात. पूर्वी इतके हसत नव्हते. सान्वीने आरवकडे पाहिलं, कारण पूर्वी त्यांच्याकडे मी नव्हते. सगळे हसू लागले. त्या रात्री आरव आणि सान्वी बाल्कनीत उभे होते. आर्या झोपली होती. थंड वारा वाहत होता. सान्वी हळूच म्हणाली, आठवतंय? काय? आपलं पहिलं भेटणं. आरव हसला. कसं विसरेन? त्या दिवशी मला वाटलं होतं हे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे. सान्वी ही हसू लागली. आणि मला वाटलं होतं तू जगातला सर्वात उद्धट माणूस आहेस. दोघे मोठ्याने हसू लागले. काही क्षणानंतर आरव गंभीर झाला. पण एक गोष्ट खरी आहे. त्या दिवशी जर तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मी आज अपूर्ण असतो. सान्वीच्या डोळ्यात प्रेम दाटून आलं. आणि तू नसतास तर मी कधीच प्रेमावर विश्वास ठेवला नसता. दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले. त्याच वेळी आरवचा फोन वाजला. अनोळखी नंबर. आरवने कॉल उचलला. समोरून आवाज आला, मिस्टर देशमुख? मिस्टर एक्स बद्दलची माहिती मिळाली आहे. आरव आणि सान्वी एकमेकांकडे पाहू लागले, कारण हे नाव त्यांनी अनेक वर्षापासून ऐकलं नव्हतं. कियारा तुरुंगात गेल्यानंतर हे प्रकरण संपलं असं त्यांना वाटलं होतं. पण आता ते पुन्हा समोर आलं होतं. दुसऱ्या दिवशी आरव आणि सान्वी एका जुन्या कार्यालयात पोहोचले. तिथे राघव शेखावत त्यांची वाट पाहत होता. आता तो पूर्णपणे बरा झाला होता. त्याने एक जुनी फाईल टेबलावर ठेवली. आज तुम्हाला शेवटचं सत्य कळेल, सान्वीने विचारलं. मिस्टर एक्स कोण आहे? राघव हसला. तुमचा शत्रू नाही. मग? राघवने फाईल उघडली. त्यात अनेक फोटो होते. देशमुख कुटुंबाचे, आरवचे, सान्वीचे आणि आर्याचे. आरव गोंधळला. हे काय आहे? राघव शांतपणे म्हणाला, मिस्टर एक्स म्हणजे एक व्यक्ती नाही, तर एक गुप्त ट्रस्ट आहे, ज्याची स्थापना तुझ्या वडिलांनी केली होती. आरव स्तब्ध झाला. बाबांनी? हो. त्यांना माहीत होतं की एक दिवस त्यांच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं. म्हणून त्यांनी काही विश्वासू लोकांची एक टीम तयार केली. त्या टीमचं नाव होतं मिस्टर एक्स प्रोजेक्ट. सान्वी आश्चर्यचकित झाली. म्हणजे? हो, तुमच्या प्रत्येक संकटावर दुरून लक्ष ठेवणारी हीच टीम होती. राघव शेखावत वाचला. पुरावे योग्य वेळी समोर आले. तुम्हाला मदत मिळत राहिली. हे सगळं त्या ट्रस्टमुळे. आरवच्या डोळ्यात अश्रू आले, कारण मृत्यूनंतरही त्याच्या वडिलांनी त्याच्या कुटुंबाचं संरक्षण केलं होतं. राघवने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तुझे वडील खूप दूरदृष्टीचे होते आणि त्यांना खात्री होती, एक दिवस तू सगळं सांभाळशील. काही क्षण खोलीत शांतता पसरली. नंतर राघवने आणखी एक लिफाफा आरवच्या हातात दिला. हे तुझ्या वडिलांचं शेवटचं पत्र आहे. आरवचे हात थरथरू लागले. त्याने पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, प्रिय आरव, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ तू प्रत्येक संकटावर मात केली आहेस. पैसा, प्रतिष्ठा आणि यश महत्त्वाचं असतं, पण त्याहून महत्त्वाचं असतं कुटुंब आणि प्रेम. जर तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आली असेल जिच्यासाठी तू स्वतःला बदललंस, तर तिला कधीही गमावू नकोस. कारण खरी संपत्ती बँकेत नसते, ती आपल्या माणसांमध्ये असते. तुझे बाबा. पत्र वाचताना आरवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सान्वीने त्याचा हात धरला आणि त्या क्षणी त्याला जाणवलं, त्याच्या वडिलांनी जे लिहिलं होतं ते पूर्णपणे खरं होतं. काही दिवसांनी आर्याच्या शाळेत फॅमिली डे होता. संपूर्ण कुटुंब तिथे आलं होतं. आर्या स्टेजवर उभी होती. तिने माईक हातात घेतला आणि म्हणाली, माझे बाबा माझे हिरो आहेत आणि माझी मम्मा माझी बेस्ट फ्रेंड. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दणाणून गेलं. सान्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आरव ही भावूक झाला. कार्यक्रमानंतर सगळे घरी परतले. रात्री बागेत बसून आरव, सान्वी आणि आर्या आकाशातील ताऱ्यांकडे पाहत होते. आर्या अचानक विचारलं, बाबा, तुम्ही आणि मम्मा प्रेमात कसे पडलात? आरव आणि सान्वी एकमेकांकडे पाहून हसू लागले. मग आरवने मुलीला जवळ घेतलं आणि हसत म्हणाला, एका कॉन्ट्रॅक्टमुळे. आर्या गोंधळली. कॉन्ट्रॅक्ट? सान्वी हसली. हो बाळा,
पण ती फक्त सुरुवात होती. आरवने सान्वीकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाला, त्या एका कॉन्ट्रॅक्टने मला आयुष्यभराचं प्रेम दिलं. सान्वीने तिचा हात हातात घेतला, आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांसारखंच, आणि त्यांचं प्रेमही कायमचं उजळून राहिलं. कथा समाप्त. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एक करार म्हणून सुरू झालेली कहाणी, जी अखेर खऱ्या प्रेमाच्या सुंदर प्रवासात बदलली. हो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. कथेचा शेवट पूर्णपणे सुखद, भावनिक आणि समाधानकारक झाला. आरव आणि सान्वीमधील सर्व गैरसमज दूर होतात. वेदांत आणि कियाराच्या कट कारस्थानांचा पर्दाफाश होतो. देशमुख कुटुंबावरील सर्व आरोप खोटे ठरतात आणि कुटुंबाला न्याय मिळतो. आरवच्या वडिलांचे नाव पुन्हा सन्मानाने उजळते. आरव सान्वीसमोर मनापासून प्रेम व्यक्त करतो. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल फाडून दोघे प्रेमासाठी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि आरव आणि सान्वीचा प्रेमाने पुनर्विवाह होतो. काही वर्षानंतर त्यांना गोंडस मुलगी आर्या होते. संपूर्ण देशमुख कुटुंब आनंदाने, प्रेमाने आणि एकोप्याने जगत असते. आरव शेवटी म्हणतो, त्या एका कॉन्ट्रॅक्टने मला आयुष्यभराचं खरं प्रेम दिलं. अंतिम संदेश हाच आहे की ही कथा शिकवते की खरं प्रेम हे कोणत्याही करारापेक्षा, पैशापेक्षा किंवा परिस्थितीपेक्षा मोठं असतं. विश्वास, त्याग आणि प्रेम यांच्या जोऱ्यावर कोणतंही नातं आयुष्यभर टिकू शकतं. सुखद शेवट, हॅपी एंडिंग. आरव, सान्वी = कायमचे एकत्र. आणि त्यांच्या प्रेमकथेचा शेवट आनंद, समाधान आणि प्रेमाने भरलेला होतो. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.